त्यांच्याबरोबर असं सांगितल्यामुळे वल्लरी खूपच काही करू लागते. मग लावण्य म्हणते की माझ्या मामा मामीला मी इथे बोलवणार आहे आणि मग त्याबद्दल ते बोलत असतात. तरी वल्लरी म्हणते की परवाचा साखरपुड्याचा मुहूर्त पण निघालेला आहे. आता हे ऐकून अंजली शॉक होते, कारण अंजलीने खूप वेळ दिलेला आहे तिच्या चिंटूला विचार करायला. कारण अर्णव हा मनावर खूप दडपण आल्यासारखं वागतोय. त्याच्या मनात ईश्वरी असताना पण तो लावण्याचा विचार करतोय. ही गोष्ट फक्त आता अंजलीला माहीत असते, पण ती विचार करते की हा अर्णव असा अचानक का बदललाय, तो असा निर्णय का घेतोय. त्याला लावण्याबरोबर लग्न करायचंच नव्हतं. त्याला लावण्य कधीच आवडली नाही. आतापर्यंत साधी मैत्री सुद्धा लावण्याबरोबर त्याची नव्हती आणि अचानक लाईफ पार्टनर म्हणून त्याने लावण्याला का निवडलंय याचाच विचार ही अंजली करत असते. आणि त्यामुळेच तिला आता खूप टेन्शन आलेलं असतं. तिने अर्णवच्या मनातलं काढण्याचा खूप वेळा प्रयत्न पण केला होता, पण अर्णव काही ऐकायला तयार नाहीये. त्याला फक्त एवढंच दिसतंय की आता ईश्वरी जसं राकेश बरोबर लग्न करते त्याच प्रकारे मी सुद्धा लावण्याबरोबर लग्न करणार आहे. आणि त्यामुळेच ईश्वरी आणि राकेशचं लग्न तर अर्णव आणि लावण्याचं लग्न असं इथे ठरलेलं असतं. मग अंजली आता अर्णवकडे पाहू लागते, कारण परवाचा मुहूर्त म्हटल्यावर काहीतरी रिॲक्ट तर तो होईलच, पण तो काहीच रिॲक्ट झालेला नाहीये. त्यामुळे आजी म्हणतात की अर्णव, तू खुश तर आहेस ना बाळा, की फक्त माझ्यासाठी. तेव्हा अर्णव म्हणतो आजी, अगं तुझ्यासाठी करतोय मी, तू खुश आहेस ना, मग मी पण खुश. तू माझ्यासाठी अन्न सोडलं होतंस, मला आठवतंय आजी, तुला अजून मला त्रासात घालायचं नव्हतं. मग अंजलीला समजतं की अर्णवच्या मनात लावण्य नाहीच आहे, हे सगळं त्याने फक्त आजीसाठी केलंय. आणि अंजलीलाच फक्त त्याच्या मन समजत असतं की चिंटू खूप वेगळा आहे आणि तो लावण्यासारख्या मुलीबरोबर लग्न करू शकत नाही. तरी सुद्धा त्याने आता मनावर कसा दगड ठेवून निर्णय घेतलेला आहे हे अंजलीला समजलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, पुढे आता अंजली तिच्या रूममध्ये येते आणि खूप असं तिच्या डोळ्यात पाणी वगैरे आलेलं असतं. तिला आज खूप वाईट वाटलेलं असतं. ती ह्याच गोष्टीचा विचार करत असते की हे काय होतंय. म्हणजे परवाचा मुहूर्त आलेला असून सुद्धा अर्णव काहीच रिॲक्ट होत नव्हता. मगाशी मी त्याची वाट बघितली की तो काहीतरी बोलेल, पण तो काहीच बोलत नाही. असं का झालंय अर्णव त्याच्यात अचानक, असे का बदल झालेले आहेत. त्यामुळे अंजली खूपच टेन्शन घेऊ लागते. आता तिथे राकेश येतो आणि राकेश आल्यामुळे अंजली पटकन तिचे डोळे असे पाणावलेले डोळे असे नीट करते. तरी सुद्धा राकेशला समजतंच. तो म्हणतो की अंजली, अगं तू काय कोणत्या विचारात आहेस. तेव्हा अंजली म्हणते की अहो, मला ना अर्णवची खूपच काळजी वाटते. नाही म्हणजे इतक्या दिवस लावण्याबरोबर लग्न करण्यासाठी नकार देणारा मुलगा अचानक बदललाय हो. अचानक का त्याला त्या लावण्याबरोबर लग्न करायचं असेल. मग आता राकेश लगेच तिला म्हणतो की अंजली, अगं माहीत आहे तू त्या चिंटूची मोठी बहीण आहेस, तुला अर्णवची खूप काळजी आहे, मी समजू शकतो. पण अगं तुझ्या पोटात बाळ आहे, तू बाळाचा आणि तुझा विचार कर ना सध्या. मला फक्त तुमच्या दोघांची काळजी आहे. मला बाकीचा विषय घेऊच नको, मला काहीच बोलायचं नाहीये बाकी विषयांवर. आता तो विषय टाळत असतो. अंजली म्हणते तसं नाही हो, मला ना अर्णवमध्ये जो बदल झालाय ना त्याची जरा भीती वाटायला लागली. म्हणजे कसं, आतापर्यंत तो ईश्वरी बरोबर इतका क्लोज होता आणि आता तो तिच्याशी बोलत पण नाहीये, तिचाही फोन येत नाहीये, तिचंही लग्न ठरलंय आणि अर्णवने पण लग्नाचा निर्णय घेतलाय. हे फक्त रिव्हेंज करतोय तो. पण त्याच्या मनात असं नसताना आपण त्याच्याशी बोलायला नको का, त्याच्या मनात काय चाललंय हे बघायला नको का. तरी सुद्धा राकेश म्हणतो नाही बघायचं, ते ईश्वरीमुळे आजीला प्रॉब्लेम होता हे विसरली आहेस का अंजली तू. मग आता कशाला पुन्हा ती मुलगी ह्या घरात हवी आहे. बस तिचा विषय बंद आणि अर्णवला जे योग्य वाटतंय तेच त्याने केले, त्यामुळे हा त्याचा निर्णय आहे. आपण त्याला फोर्स केलाय का, नाही ना. मग तू फक्त तुझा, माझा आणि बाळाचा विचार कर, बाकीच्या गोष्टी सोडून दे. पण तरी सुद्धा अंजलीचं मन तिला खातंय, कारण तो तिचा भाऊ आहे, लाडका भाऊ आहे आणि तो असा काही निर्णय घेऊन आयुष्यात काही फसगस तर करणार नाही ना, याचं आता अंजलीला वाईट वाटत असतं. आता त्याच वेळात अंजली पाठमोरी असते. त्याला राकेशने दुधाचा ग्लास भरून आणलेला असतो. त्यात तो काहीतरी 2-3 ड्रॉप असं काहीतरी टाकतोय, झोपेचं औषध किंवा काहीतरी म्हणू आपण त्याला. अजून त्यांनी म्हणजे फक्त असं दाखवले टाकताना, म्युझिक वाजतंय आणि ते दुधाचं औषध, दूध मिक्स म्हणजे औषध मिक्स केलेलं दूध तो अंजलीला देतोय. तर अंजली म्हणते की हे बघा, मला हे दूध प्यायला बिलकुल मूड नाहीये, मी नाही पिऊ शकत. तरी सुद्धा राकेश म्हणतोय अंजली असं काही करू नकोस, आता तुला खूप गरज आहे दुधाची, त्यामुळे लवकर हे दूध पिऊन घे. मग अंजली म्हणते की नाही बोलली ना मी, मला नाही प्यायचे हो दूध. राकेश लगेच म्हणतो की थांब, तुझ्या भावाला तुझं कारणच करतो, सांगून देतो अर्णवला की तू कशी नाटकं करतेस ते, थांब जातोच आता. लगेच अंजली म्हणते नाही नाही राहू द्या, नका त्या अर्णवला काही सांगत बसू द्या, इकडे मी पिते ते दूध. मग आता अंजली ते दूध पित असते. तर पुढे आता लावण्या ही डायरेक्ट आता ईश्वरीच्या त्या स्वीटला गेलेली असते. ईश्वरी स्वीट्समध्ये आलेली असते आणि तिला पाहून ईश्वरी जरा आश्चर्यचकित होते आणि म्हणते की लावण्या, तू आज इथे. तेव्हा लावण्य म्हणते की हो, तुला गुड न्यूज आली का मी. मग ईश्वरी म्हणते की अगं मिठाईची ऑर्डर वगैरे द्यायला आलीस की काय. तर लावण्य म्हणते मिठाईची ऑर्डर नाही,
मी तुला एक गुड न्यूज द्यायला आली आहे. मग ईश्वरी म्हणते की अगं तू मला फोन करून पण सांगितली असतीस गुड न्यूज तरी चाललं असतं, इतकं मिठाईच्या स्वीटपर्यंत येण्याचं एफर्ट्स कशाला घेतलेस तू. तर लावण्य म्हणते अगं मला जी गुड न्यूज सांगायची आहे ना ती गुड न्यूज खूप अशी एक्साइटमेंटवाली आहे, तुझ्या जवळची आहे आणि ती एक्साइटमेंट मला तुझ्या चेहऱ्यावर बघता आली नसती ना फोन केल्यावरती. म्हणून म्हटलं समोर जाऊन बोलावं, तू कशी रिॲक्ट करते माझ्या गुड न्यूजवर हे मला बघायचं होतं म्हणून. मग लावण्य असं बोलल्यावर ईश्वरी म्हणते की बोल ना काय आहे तुझी गुड न्यूज. मग लावण्य म्हणते की परवा ARचा आणि माझा साखरपुडा आहे आणि मी तुला पण इन्व्हाइट केले, त्यामुळे परवा तू तिकडे ये. लगेच ईश्वरी म्हणते की हो का, माझं पण माझ्याच बाजूला राहणाऱ्या राकेश बरोबर लग्न ठरलेलं आहे आणि मी सुद्धा बिझीच राहणार आहे. मग आता एवढंसं सांगायला तू इथे आलीस का. तेव्हा लावण्य म्हणते की अगं ही गुड न्यूज नाही आहे का तुझ्यासाठी, तुझ्या चेहऱ्यावर वाटत नाही आहे ईश्वरी, काय झालं गं तू अशी उदास का वाटते, तुला बरं नाही दिसत आहे का माझं आणि ARचं लग्न, असं डायरेक्ट तिला बोलते. ईश्वरी म्हणते की हे तू कसं पारं केलं, माझ्या चेहऱ्यावर तर आनंद आहेच ना आणि कॉंग्रॅच्युलेशन, हे घे मिठाई खा, तोंड गोड कर. पण लावण्य तिच्या मिठाईला नकार देते आणि म्हणते की तुझी इंदोरी स्वीट्स नकोय मला, मी असं खात पण नाही, मला फक्त तुझ्या ॲक्शन्स बघायच्या होत्या. मला एवढंच समजले तुझ्या चेहऱ्यावरून की तुला खूप त्रास होतोय कारण AR माझ्याबरोबर लग्न करतोय. तू ऑफिसमध्ये कशी बिहेव करायची गं सरांबरोबर हे काय विसरलेली नाही आहे मी. तुझा पूर्ण राव हाच होता की तुला अर्णवला मिळवायचं होतं आणि आता असं दाखवतेस की तुझं आणि अर्णवचं काहीच नव्हतं. मग मला सांग की तुझी रिॲक्शन कशी असणार आहे. त्यावर ईश्वरी म्हणते की हे तूच ठरवलंस का. अगं मला तर आनंदच आहे, मी तर खुश आहे बाबा, कारण माझं पण राकेश बरोबर लग्न ठरलंय ना, त्यामुळे मला काही वाटत नाही आता. अर्णव सर तर माझे फक्त मित्र होते आणि जर एखाद्या मित्राचं चांगलं होत असेल तर त्यात वाईट काय आहे आणि मी कशाला त्रास करून घेऊ. तरी सुद्धा लावायला तिला टोमणे मारून तिथून निघून जाते. पण इकडे ईश्वरीला खरंच वाईट वाटलेलं असतं. ती म्हणते की हे काय होतंय, आता मी अर्णव सर पण माझ्याशी बोलायचं कमी झाले कारण अर्णव सरांच्या लाईफमध्ये ह्या अशा थर्ड क्लास मुलीला ते घेत आहेत. ही कशी आहे, चांगली नाही आहे ही लावण्या, पण सरांना मी कसं सांगू, ह्या मुलीमुळे त्यांचं आयुष्य खराब होऊ शकतं. अर्णव सरांशी बोलायला पाहिजे होतं पण तेच मला टाळतंय, त्यामुळे असू देत, त्यांचा निर्णय आहे, त्यांची लाईफ आहे, मी कोण आहे बोलणारी. असं म्हणून आता तिला सुप्रियाचा कॉल येतो आणि सुप्रिया ईश्वरीला म्हणतात की ईश्वरी अगं आज जरा लवकर येशील का, कारण परवाचा मुहूर्त निघाला आहे त्यामुळे साड्या वगैरे सगळं अरेंजमेंट करायची आहे. मी साड्या आणलेल्या आहे आणि जयू आत्या आणि नम्रता आत्ताच मुहूर्त पण काढून आणला साखरपुड्याचा त्यांनी, त्यामुळे तू जरा लवकरच ये. ईश्वरी म्हणते ठीक आहे मी येतेच. नेमका आता तिथे अर्णव येतो. असं अचानक अर्णवला आलेलं पाहून ईश्वरी पूर्णपणे हँग होऊन जाते की अर्णव सर तुम्ही इथे. अर्णव म्हणतो की यायचं नाही का. मग ईश्वरी म्हणते की तुम्हाला आज वेळ मिळाला का. नाही म्हणजे मी तुम्हाला रोज कॉल करत होती, मी काही वेडी वगैरे आहे का, का तुम्ही माझा फोन उचलला नाही होतो सर, इतके बिझी झालात का तुम्ही. त्यावर अर्णव म्हणतो की नाही उचलला तुझा फोन कारण तू एवढा मोठा निर्णय घेतला पण शब्दाने मला सांगितलं नाहीस, मला तर ते बाहेरून कळालं ना. ईश्वरी मला एक सांग, तू खुश तर आहेस ना हे लग्न ठरल्यापासून, हे लग्न तुला मान्य आहे ना की फक्त घरच्यांमुळे तू होकार देतेस. त्यावर ईश्वरी म्हणते की सर मी खुश आहे या लग्नात, मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे, पण तुम्ही का मला टाळत होतात, मी रोज तुम्हाला फोन करत होती, मग तुम्ही माझ्याशी का बोलला नाही. मग अर्णव पण म्हणतो की नाही वाटलं मला बोलावं असं, कारण मला वाईट ह्या गोष्टीचं वाटत होतं की तुम्ही शब्दाने मला कळवलं नाहीत की तुझं लग्न ठरलं, कोणता मुलगा आहे, कधी ठरलं, आईवडिलांचं काहीच मला न सांगता कसली एक हेल्प न घेता तू स्वतःच्या मनानेच लग्न ठरवून मोकळी झालीस. अगं मी पण तुझा एक मित्र होता ना, मग मला सांगायला तुला वाटलं नाही का. त्यावर ईश्वरी म्हणते की सर ही माझी लाईफ आहे ना सर, मग हा माझ्या घरच्यांचा निर्णय आहे, तर मला नाही वाटलं तुम्हाला सांगावंसं, पण मग त्यानंतर मी इतके कॉल केले, मला एका माणसाच्या मदतीची गरज होती, तेव्हा तुम्ही का मला इग्नोर केलं, म्हणूनच मी ठरवलं की आता याच्यापुढे तुम्हाला काहीच नाही सांगायचं. मग अर्णवला पण वाईट वाटतं, तो म्हणतो की मी हे का केलं याचं कारण खूप वेगळं आहे ईश्वरी. मग ईश्वरी म्हणते बोला ना सर, तुम्ही इथे ह्याच्यासाठीच आलात का, अजून काही बोलायचं होतं का तुम्हाला. मग अर्णव म्हणतो की खरंच सांग ईश्वरी, तू खुश तर आहेस ना. ईश्वरी म्हणते की हो सर, मला आनंद झाला आहे, माझं लग्न ठरलंय, तेही मी ओळखत असलेल्या मुलाबरोबर, जो मला हेल्प करत आला त्याच्याबरोबर, मग यात नाराजी काय आहे. मग अर्णव म्हणतो ठीक आहे, मला सुद्धा तुझ्या चेहऱ्यावरचा आनंदच बघायचा आहे, तू खुश तर मी खुश, आपल्यात मैत्री आहे ना, असं तू तिला एकदा जाणीव करून देतो. आणि मग आता ते दोघंही सोबतच जायला निघतात. एकत्र गाडीमध्ये ते प्रवास करत असतात, पण ईश्वरी काहीच म्हणत नसते, पण अर्णवच्या मनात तीच धाकधूक चालू असते की आता फक्त काही दिवस ईश्वरी माझ्यासोबत राहणार आहे, पुढे तिचा आणि माझा मार्ग वेगळा होणार आहे. पण ती खुश आहे ना, तिच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद दिसतोय, म्हणजे ती खुशच आहे. उद्या ती माझी मैत्रीण असेल की नाही माहिती नाही, ती माझ्यापासून खूप दूर जाईल, पण तिच्या चेहऱ्यावरचा आनंद मला असंच कायम बघायचा आहे, कारण मला तिच्यासाठी माझं क्रेडिट खूप मोठं आहे असं तो म्हणत असतो.
तर प्रेक्षकांनो त्याला खूप आतून खूप त्रास होत असतो की ईश्वरी त्याच्या समोर असून सुद्धा तो तिला त्याच्या मनातली गोष्ट सांगू शकत नाहीये. कारण ईश्वरीने त्याला स्पष्टपणे सांगून दिलं की मी राकेशबरोबर लग्न करण्यात खुश आहे आणि माझ्यासाठी तो योग्य मुलगा सुद्धा आहे असं सुद्धा सांगितलेलं असतं. तर प्रेक्षकांना एक प्रोमो आता नवीनच समोर आलेला आहे की अर्णवचा आणि ईश्वरीचा एकाच दिवशी साखरपुडा असतो. वेळ सुद्धा एकच असते 10 वाजेची. पण आता हा राकेश असं म्हणतोय की हा मुहूर्त एकच आहे आणि आता मला कशी हँडल करायची आहे ही वेळ. म्हणजे अर्णवच्या साखरपुड्यामध्ये मी उभं राहू शकत नाही कारण माझा ईश्वरीबरोबर 10 वाजता साखरपुडा आहे. त्यामुळे आता अंजलीला मला इम्प्रेस करून काहीतरी कारण सांगावं लागेल जेणेकरून ईश्वरीचा आणि माझा साखरपुडा जेव्हा अर्णव आणि लावण्याचा साखरपुडा असेल तेव्हाच होणार असतो. असं तो मनात काहीतरी आता प्लॅन करत आहे की राकेश आता कामाला लाग, अंजलीला फसव आणि मग तू तुझा साखरपुडा करायला पुढे जा. तर इकडे आता अर्णवला साखरपुडा चालू असतानाच अशी एक न्यूज मिळते पाटीलकडून की जो राजेश भोसले आहे ना तो तोच आहे जो तुमच्या बहिणीचा नवरा. असं म्हटल्याबरोबर तो साखरपुडा सोडून गाडीमध्ये बसून आता ती गाडी थेट ईश्वरी आणि राकेशचा साखरपुडा चालू असलेल्या ठिकाणी आणतो आणि कारमधून उतरून जोराजोरात ईश्वरीच्या नावाने ओरडू लागतो. आणि इकडे नेमका आता राकेशने हातात अंगठी पकडलेली असते. तो ईश्वरीच्या हातात अंगठी घालणार असतो. त्याच वेळेला अर्णवचा आवाज ऐकून त्याला धडकीच भरते. त्याच्या हातातून अंगठी खाली पडते आणि ईश्वरी आणि राकेश दोघंही उभंच राहतात. समोर पाहता तर अर्णव आतमध्ये आलेला असतो. आता एकदम समोरासमोर अर्णव, राकेश आणि ईश्वरी असतात. तर प्रेक्षकांनो अर्णव हा राकेशकडे पाहतो आणि राकेश ईश्वरीकडे बघतो. कारण ईश्वरीला हे माहिती नाहीये की राकेशचे जेजू हे माझ्यासमोर त्याच्याबरोबर माझं लग्न होते तो माणूस आहे आणि आता हे सत्य अर्णव हे ईश्वरीला सांगणार असतो. तर असा जबरदस्त ट्विस्ट पुढील काही भागांमध्ये आपण पाहणार आहोत प्रेक्षकांनो. मग त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा डेलीचे असे रिव्ह्यू पाहण्यासाठी. आणि तुम्हाला आजचा भाग कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की कळवा. आणि तुम्हाला अजून कोणत्या मालिकांचे रिव्ह्यू पाहायचे असतील तर कमेंट करून कळवा. तर आज आपण इथेच थांबणार आहोत. भेटूया उद्याच्या भागात. धन्यवाद.